ज्या आहेत मयुरी कोकाटे या सुद्धा विजयी झालेल्या आहेत. बाबूराव चांदेर अजून माहिती जी आहे ती मला समोर येते. मात्र 600 मतांनी जवळपास अमोल बालवडकर जे आहेत ते लघु बालवडकरांच्या विरोधामध्ये विजयी झालेले आहेत. आणि ज्या पद्धतीने ही निवडणूक सगळी रंगलेली होती मागचे 5 तास आपण बोलतोय, पण 5 तासांपेक्षा मागच्या 15-20 दिवसामध्ये ज्या काही वेगाने घडामोडी घडत होत्या आणि एखाद्या व्यक्तीने ठरवलं तर तो कसा उभा राहू शकतो याचं उदाहरण खरं तर अमोल बालवडकरांकडे बघावं लागेल. आणि ते खरं तर ज्या पद्धतीने बोलत होते त्याचा त्यांना तोटा होईल का असं सुद्धा बोललं जात होतं. कारण एकदा भाजपने तिकीट नाकारल्यानंतर भाजपच्या नेतृत्वाबद्दल फारशा म्हणजे 42 स्टँडिंग नगरसेवकांना तिकीट नाकारलं होतं, पण दोघं तिघ जण सोडले तर फारशी कोणीच हिंमत केली नव्हती भाजपच्या नेतृत्वाबद्दल बोलण्याची. पण ती हिंमत आणि त्याचा श्रीगणेश सुद्धा अमोल बालवडकरांनी केला आणि त्यांनी काय असं अडून आणि नाव न घेता वगैरे वार नाही केले. त्यांनी चंद्रकांत पाटलांचं नाव घेतलं, त्यांनी मुरलीधर मोहोळांचं नाव घेतलं, त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचं सुद्धा नाव घेतलं आणि त्यामुळे त्याचा त्यांना कुठेतरी तोटा होईल का असा खरं तर प्रश्न होता. पण तो आता तोटा झालेला नाहीये. अटीतटीची लढत होती, एकेका मतासाठीची लढत होती. पण ही जी एकेका मतासाठीची लढत होती त्यामध्ये आता सूस, पाषाण आणि वाणेर भागातल्या नागरिकांनी, प्रभाग क्रमांक 9च्या नागरिकांनी अमोल बालवडकर यांच्या पारड्यामध्ये दान टाकलेलं आहे आणि अमोल बालवडकर हे विजयी झालेले आहेत. आणि ही आताच्या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये शेवटच्या फेरीपर्यंत अत्यंत उत्सुकता ताणलेला हा प्रभाग होता. आणि जशी एखादी मी मगाशी म्हटलं तसं की T20 मॅच व्हावी तशा पद्धतीने हे सगळं सुरू होतं. मात्र अखेर आता अमोल बालवडकर जे आहेत ते विजयी झालेले आहेत. त्यानंतर रोहिणी चिमटे ज्या आहेत गटासाठी भाजपच्या उमेदवार आहेत त्या विजयी झालेल्या आहेत. ब मध्ये मला वाटतं बाबूराव चांदेर यांची लढत होती, त्याचा निर्णय येणं अजून बाकी आहे. आणि क मध्ये मयुरी कोकाटे ज्या आहेत त्या आता जिंकलेल्या आहेत. आणि ड मध्ये जर सगळ्यात महत्वाची माहिती जर का तुम्हाला द्यायची असेल तर ड या प्रभागामध्ये आताच्या घडीला जर मी तुम्हाला सांगितलं तर अमोल बालवडकर जे आहेत ते आता जिंकलेले आहेत. त्यामुळे इंटरेस्टिंग ही सगळी लढत होती प्रभाग क्रमांक 9ची. कोमल अधिकृत आकडेवारी येत राहील, पण आता माहिती आलेली आहे ट्विटरवर आणि इकडे सगळीकडे आता मजा मजा सुरू झाली. पण तुला काय वाटतं हा निकाल ऐकून? अमोल बालवडकरांचा निकाल खरं तर 6व्या फेरीपर्यंत एकतर्फी वाटणारी या प्रभागातली खरं तर ही लढत होती. पण 6व्या फेरीनंतर चित्र पालटलं. 7व्या, 8व्या, 9व्या फेरीपर्यंत खरं तर बालवडकर कुठेतरी आघाडीवर होते. पण 9वी फेरीची शेवटची फेरी होती तिथे खरं तर सगळं समीकरण गणित फिरलं आणि निकाल जो आहे तो अमोल बालवडकरांच्या बाजूने लागला. म्हणजे मधल्या 8व्या आणि 9व्या फेरी दरम्यान नेहा हे पण झालं की बालवडकरांकडून मतमोजणी थांबवण्यात आली, कारण त्यांनी त्या वेळी त्यांना वाटणारे आक्षेप तिथे नोंदवले आणि निवडणूक अधिकाऱ्यांना त्याची दखल घ्यावी लागली. कारण हा असा एक प्रभाग होता ज्याच्याकडे खरं तर फक्त पुण्याचं नाही तर संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. पुणे महापालिकेचा संपूर्ण निकाल लागण्यासाठी खरं तर हा सुद्धा प्रभाग क्रमांक 9 सुद्धा अत्यंत महत्वाचा होता. कारण इथे चुरशीची लढत होती. अमोल बालवडकर विरुद्ध लघु बालवडकर. खरं तर एका भावकीतली ही निवडणूक, भावकीतलेच दोन पठ्ठे खरं तर एकमेकांच्या समोर उभे होते. अमोल बालवडकरांना तिकिटाचा आमिष माफ करा तिकिटाचा शब्द हा भाजपकडून देण्यात आला होता. पण ज्यावेळी खरं तर उमेदवारी देण्याची वेळ आली त्यावेळी मात्र शेवटच्या क्षणी बालवडकरांना डावलण्यात आलं आणि बालवडकरांना डावलून लघु बालवडकरांना खरं तर उमेदवारी देण्यात आली. आणि अमोल बालवडकरांनी मग त्यांच्या मनातला रोष एक प्रकारे एकदा त्यांना अजितदादांकडून ज्यावेळी एबी फॉर्म मिळाला आणि अजितदादांच्या पक्षाकडून त्यांनी ज्यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं ठरवलं त्यानंतर खरं तर जसं नेहा मगाशी म्हटले की प्रचाराचा श्रीगणेशच त्यांनी थेट चंद्रकांत पाटलांच्या टीकेवरून केला. मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी झालेल्या फोनच्या संवादाची क्लिप त्यांनी व्हायरल केली आणि मग त्यांनी एकूणच भाजप विरुद्धचा त्यांचा रोष हा थेट मंत्र्यांची, नेत्यांची नावं घेत त्यांनी आपला जो रोष आहे तो बोलून दाखवला. निष्ठावंतांना भाजपात काय मिळतं असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला. म्हणजे ज्या वेळी पक्षाप्रती निष्ठा दाखवण्याची वेळ आली त्यावेळी आपण मागे हटलो, पण ज्यावेळी पक्षाला आपल्याला देण्यासाठी एक संधी आली त्यावेळी सुद्धा ती संधी पक्षानं डावलली आणि दुसऱ्याला त्यावेळी खरं तर तिकीट दिलं. हा जो रोष होता तो अमोल बालवडकरांनी, म्हणजे इतर जण जसं नेहा मगाशी म्हणाली बोलायला घाबरतात, कचरतात, धास्ती असते, मुख्यमंत्री पदावरच्या माणसाचं नाव घ्यावं का, केंद्रीय राज्यमंत्री पदाच्या माणसाबद्दल काहीतरी एक बोलावं का. चंद्रकांत पाटील जे खरं तर ज्यांच्यासाठी कधीतरी अमोल बालवडकरांनी स्वतःला आलेली संधी खरं तर डावलली आणि त्यांना एक मोठं केलं किंवा त्यांना पुण्याच्या राजकारणात जी एंट्री द्यायची होती आणि पुण्याच्या राजकारणात त्यांचं जे भवितव्य, राजकीय भवितव्य, आज चंद्रकांत पाटलांचं जे नाव आहे त्यामागे कुठेतरी
ह्या अशा छोट्या छोट्या कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा रोल असतो. पण त्या अमोल बालवडकरांना ज्यावेळी खरं तर चंद्रकांत पाटलांकडूनच मोठा विश्वासघात झाल्याची भावना आली, ती सुद्धा त्यांनी उघडपणे बोलून दाखवली. आणि प्रभाग क्रमांक 9चा हा ऐतिहासिक निकाल म्हणावा का, तर हो, महानगरपालिका निवडणुकीच्या बाबतीत सांगायचं झालं तर रात्रीचे अगदी 11:40 म्हणजे रात्रीचे 12 वाजायला अवघे 20 मिनिटं बाकी आहेत. पण हा निकाल लागायला रात्रीचे 11:45 वाजलेत आणि मग हा निकाल लागतोय. महापालिकेच्या इतिहासातला हा बहुधा सर्वात उशिरा लागलेला निकाल आहे. अजूनही काही ठिकाणची मतमोजणी चालू आहे का? नक्की चालू आहे. तिथे काहीतरी प्रभागांमधल्या ईव्हीएम यंत्रणेतला बिघाड असेल, तिथल्या तक्रारी असतील, मतमोजणीत येणारी जी म्हणजे म्हणतात ना, लथार्जिकपणा असेल किंवा त्यांनी घेतलेला थोडासा पेस स्लो केला असेल. पण हा अमोल बालवडकर विरुद्ध लहू बालवडकर जो मागचा 5-5.5 तासांचा किल्ला खरं तर आमच्या सकाळच्या चॅनलवरती नेहा एकटीने लढवते आणि मध्ये-मध्ये आम्ही तिला मदतीला येतोय. पण त्या 5.5 तासांचं हे लाईव्ह कव्हरेज करण्यामागचा हेतू हाच होता, की आपल्यापैकी अनेकांना खरं तर उत्कंठा होती, की प्रभाग क्रमांक 9 मध्ये जिंकणार कोण? कारण बालवडकरांचेच 2 प्रतिनिधी हे एकमेकांसमोर उभे होते. भावकीचीच ही निवडणूक होती. पण भावकीत कुठला भाऊ, कुठला माणूस म्हणजे अमोल बालवडकर की लहू बालवडकर कोण जिंकणार? ही जी उत्सुकता होती खरं तर मधल्या काळात असंही म्हटलं गेलं, की लहू बालवडकर विजयी होणार. पण त्यावेळी अगदी 7व्या फेरीत ज्यावेळी खरं तर अमोल बालवडकर पिछाडीवर आहेत, असा निकाल आला त्यावेळेस सुद्धा आपल्यापैकी अनेक प्रेक्षक होते जे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत होते आणि ते असं म्हणत होते, की नाही अमोल बालवडकरच येणार. अमोल बालवडकरांच्याच बाजूनं त्यांच्या कमेंट्स येत होत्या. त्यामुळे कळत होतं, की अमोल बालवडकरांप्रतीचं जे प्रेम आहे किंवा त्यांचे चाहते किती ऍक्टिव्ह आहेत. अजूनही सोशल मीडिया असेल, युट्यूब चॅनल असतील, ते लाईव्ह पाहताना कमेंट करतायत आणि आपली बाजू, आपली मतं आपल्या माणसासाठी ते झटतायत, झगडतायत. हे त्यांनी कमेंट्सच्या माध्यमातूनही दाखवले आणि प्रचाराच्या दरम्यान सुद्धा दाखवलेलं आहे. त्यामुळे हे आत्ताच्या म्हणजे आत्ता जर सांगायची झाली तर शेवटी पठ्ठ्यानं म्हणजे अजितदादांच्या पठ्ठ्यानं मैदान मारलं आणि चंद्रकांत पाटलांनी ज्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं त्याला मात्र धूळ चारली. हे असं आपण आता या निवडणुकीचं एका वाक्यात विश्लेषण करू शकतो. खरं तर याच्यात पुढे काय झालंय, कसं होणार आहे, या सगळ्या गोष्टी म्हणजे या निवडणुकीतले आजचे टप्पेनिहाय, फेरीनिहाय काय काय घडामोडी तिथे घडल्या, हे तर आम्ही तुम्हाला म्हणजे नेहा आणि आम्ही असू, आम्ही तुम्हाला वारंवार सांगत आलोय. पण हा जो निकाल आहे ना, तो खूप महत्वाचा होता. कारण अमोल बालवडकरांसारखा एक निष्ठावंत भाजपचा कार्यकर्ता, ज्याला शेवटच्या क्षणी तिकीट नाकारण्यात आलं, त्याला राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हणजे अजितदादांसाठी ती आयती चालून आलेली संधी होती, की जिथे त्यांच्याकडे आयता एक विजयी होणारा उमेदवार त्यांच्याकडे आला होता. पण हा विजयी होणारा उमेदवार हा इतकी सहज ही निवडणूक अजिबात नव्हती. लहू बालवडकरांनी सुद्धा त्यांना टफ फाईट दिली आणि मग ही टफ फाईट इतकी अटीतटीची झाली, की एका पॉइंटला पुन्हा एकदा ट्विस्ट आलेला आहे आणि हा ट्विस्ट येईल असं खरं तर वाटलं होतं मला आणि म्हणून मी खरं तर या आकडेवारी कंटिन्यू बघत होते. 7व्या, 8व्या आणि 9व्या फेरीची फेर मतमोजणीची मागणी जी आहे ती भाजपकडनं करण्यात आलेली होती आणि आता प्रभाग क्रमांक 9 मध्ये लहू बालवडकर यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की 7व्या, 8व्या आणि 9व्या फेरीची मतमोजणी ही पुन्हा करा. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे, निवडणूक निर्णय अधिकारी आहेत प्रवीण साळुंखे नावाचे आणि त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की फक्त 9व्या फेरीचीच मतमोजणी पुन्हा होईल. त्यामुळे त्या 9व्या फेरीमध्ये काय होतं आणि अमोल बालवडकर यांना जे विजयी सांगण्यात येते तर त्यांचा तो विजय कायम राहतो का हे बघणं जे आहे ते आता महत्वाचं असणार आहे. विशेषतः हा जो मुद्दा आहे की 7व्या फेरी, 8व्या फेरीची आणि 9व्या फेरीच्या तिन्ही फेऱ्यांचे आकड्याची मतमोजणी व्हावी अशी मागणी जी आहे तर ती होत होती. मात्र अखेर आता स्पष्ट झालेलं आहे की 9व्याच फक्त फेरीची मतमोजणी होईल असं म्हणणं जे आहे तर ते आता निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या प्रवीण साळुंखे यांनी दिलेलं आहे. हो. येस, आता आपण जसं नेहाने अपडेट केलंय तसंच फील्डवरच्या रिपोर्टरकडून सुद्धा तेच सांगण्यात आलं, की रिकाउंटिंग सुरू झालंय. तर रिकाउंटिंग सुरू झालंय, पण ते फेर मतमोजणी नेमकी कुठल्या फेरीची, जसं प्रवीण साळुंखेंनी म्हटलं, की अगदी शेवटच्या फेरीची फक्त फेर मतमोजणी होणार आहे. 7व्या, 8व्या फेरीची खरं तर होणार नाहीये. त्यामुळे 7व्या, 8व्या फेरीचा जो डिफरन्स आहे तो कायम राहील. पण 9व्या फेरीअंती जो निकाल आला होता, जो अमोल बालवडकरांच्या बाजूने फिरला, त्यावर